हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर इथं वाजलेले ते सकाळचे 10. बघा किचनमध्ये किती आली आरू. मी किचनमध्ये आली का आमची आरू लगेच येते आमच्या मागे मागे. आरू 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 हाय कर, हाय कर. हा आमचा विराज दादा. आत्ताशी आवरलेला आहे, आता पूर्ण पसारा आवरला आत्ता. झोपलेले आहे, अजून फरची बसायची, अजून भरपूर काम पडलेले आहेत. किती वाजलेले आहेत? 5, 5:15 वाजत आलेले आहे. तरीही अजून माझं भरपूर काम बाकी आहे. आता अजून फरची पुसायची, कपड्यांची घड्या घालायच्या आहेत. तर चला आपण कामावरून घेऊया. बघा आमच्या वेदूचा पसारा बघा, ते एवढा पसारा आवरायचा. अजून फरची पुसायची, कपड्यांची घड्या, अजून भरपूर काम बाकी. पोरं झोपली की मगच काम होतात, अशी कधी काम होणारच नाही. आणि आमची आरू अशी आहे की मला काहीच काम करून देत नाही. ती जर जागी असली तर काहीच काम करायचे नाही, फक्त तिला येऊन बसायचं, मग काहीच काम नाही होत. चला आता भरपूर काम आवरायचे. दोघेही सून झोपले. चला मी कामावरून घेते, मग परत भेटू. इथं सर्व दोघं जण झोपलेले होते, मग म्हटलं चला पटकन काम आवरून घेऊया. मग चाललं होतं माझं पटपट काम आवरायचं. म्हटलं जर परत ते जर उठले तर मग परत मग पसारा वगैरे मग तसाच राहून जातो. नेमकी असं होतं घरी म्हणजे जर आवरलेलं नसलं, असं काही पसारा वगैरे असला तर कोणी ना कोणी पाहुणे कोणी म्हणा येतच असतं. मग त्यामुळं कसं ते झोपले की पसारा आवरून घ्यायचं, सगळं काम आवरायचं. ते उठलं की परत ते जसं आणि तसं होतं. मग आपलं आवरायचं काम असतं, त्यामुळं घ्यायचं आवरून. आणि मग एकदा आवरलं की मग परत मग उठल्यावर थोडाफार कमी होतो. मग मी त्याला सायकली काढे वगैरे नाही द्यायचे असतं, मी एकदाच नीट आवरून घेते. आणि विरू जरी असलं नाही एकटा तरी तो पण खूप पसारा करतो. सोप्यावरचे वगैरे सर्व खाली फेकून देईल, गाड्या वगैरे काढून ठेवाल. भले ते का नको त्याला खेळणार पण नाही, पण तरी पण आहे ना असे खाली काढून ठेवायचं. मग माझे बाकीचे काम आवरून घेते. मग म्हटलं तोपर्यंत ते झोपेला असले की मग मी हे पुढचं हॉल आवरते, बाकीच्या रूममधलं मी आवरून घेते. आणि पुसपास पण मी तेव्हाच करते, कारण आरू अशी आहे ना, पुसलं की मग मागे येते, नाही तर मग मला दे म्हणते पुसायला. मग त्याच्यासाठी मग आणि हो व्हिडिओ एडिट वगैरे करणार काही चुकी होत असेल तर सांगत जा, कारण की मी म्हणजे असं फर्स्ट टाईमच आहे की असं व्हिडिओ वगैरे टाकून ना कोणी म्हणजे असं कोणी सांगणारं पण नाही आहे की असं कर तसं कर. हे सगळं मी म्हणजे जे चॅनल ओपन वगैरे केलं हे सगळं मी यूट्यूबवर बघून किंवा मग असं म्हणजे मी बाकीच्यांचे व्हिडिओ जेव्हा बघायची ना, तेव्हा मग मला पण वाटायचं की ज्यांची व्हिडिओ चालू करावं ना, तेव्हा मग मला पण असं वाटायचं की आपण पण म्हणजे चॅनल ओपन करू. म्हणजे भरपूर दिवसापासून कोरोना म्हणजे जेव्हा होता ना, तेव्हा पण मी टिकटॉकवर व्हिडिओ वगैरे काढलेले होते थोडे. आणि पण नंतर मग परत म्हटलं नको, ते कसं ते काही लोक टाकतात ना की हे कमेंट आल्या त्या कमेंट आल्या, त्यामुळे मला असं वाटायचं की जर मी चालू केलं तर मलाही कोणी अशा कमेंट केल्या तर मग असं ते मनाला सहन होणार नाही, असं तसं. मग खूप दिवसापासून तेच बरं का. पण मग आता म्हटलं नाही, आता घरी तर आहेच आपण आणि आहेच तर मग त्याचा काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे. मग त्यासाठी मग म्हटलं चला आपण उघडून तो ओपन तर करून बघू, जे होईल ते होईल. म्हणजे माझ्या पद्धतीने जसं मला येतं ना मी तसे एडिट करते. किंवा मग म्हणजे काही यूट्यूबवर बघायची काय एडिट कसं करायचं किंवा थंबनेल कसं लावायचं, व्हिडिओ वगैरे पण मग मी माझ्याच पद्धतीने करते सर्व. आणि जसं म्हणजे मी माझ्या स्वतःचं बघते की हे कोणी काही म्हणाल कोणी काय म्हणाल, काहीच नाही. मला कोणाशी काही घेणं देणं पण नाही. मला फक्त माझी मुलं आणि मी आणि माझं घर आणि माझा नवरा माझे मिस्टर मला काहीच म्हणत नाही. ते मला खूप सपोर्ट करतात. ते कधीच मला म्हणत नाही की हे करू नको, इथं व्हिडिओ टाकू नको, इंस्टाला टाकू नको. त्यांचा मला फुल सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. मग ते सपोर्ट करतात तर मग आपण का नको करायला. मग त्यासाठी मग मी पण म्हटलं चला आपण चालू करूया.
करूया. त्यांनी आता माझा ट्रायपॉड पण म्हणजे तुटला होता, त्यांनी परवाच मला म्हणजे ट्रायपॉड पण आणून दिला व्हिडिओ काढण्यासाठी. ते मला कधीच नाही म्हणत नाही. माझी सासू सासरे पण कधी मला म्हणत नाही की पल्लवी हे करू नको, की तू ते करू नको, कधीच नाही. माझी सासू तुम्हाला खूप सपोर्ट करते की तू कर, तुला येतं ना तर तू कर, तुला जसं वाटतं तू कर. पण ते कधी म्हणणार नाही की असं करू नको, कोणी नाव ठेवेल तसं करू नको. कारण की त्या पण तेच म्हणता, आपण आपले पोरं, आपल्याला माहिती आहे ना आपल्याला घर चालवायचं आहे, आपल्याला कमवायचं आहे. आणि त्या म्हणतात तुझं झालेलं आहे, तुला येतं ना तर मग तू कर तुझ्या पद्धतीने, तुला येतं तर. मग मी करते. आणि तुम्हाला पण मी सांगते, तुम्हाला जर वाटत असेल तर करायचं. हां, थोडंफार माणूस थोड्या दिवस चुकतं, नंतर मग तुमची समजा लईतलई पहिला व्हिडिओ चुकेल, दुसरा चुकेल, खूप घ्यायचं लईतलई 10 चुकतील, पण नंतरचा एक तरी चांगला येईलच ना. किंवा मग नसेल येत तर तुम्हाला ते नंतर येणारच आहे. त्यासाठी ना प्रयत्न करत राहायचे माणसाने. हो, आता मला आवड आहे या गोष्टीची. आणि मला पहिल्यापासून म्हणजे मी करते, मला एडिट पण करता येतो व्हिडिओ, मला सर्व करता येतं. मला फक्त एवढं होतं की टाकावं की नाही, पण मग नंतर आता मी टाकते पण. आणि हो, माझ्या व्हिडिओला म्हणजे व्ह्यूज पण येतात, आणि जेवढे म्हणजे मला पाहिजे तेवढे, त्याच्यापेक्षा तर आहेच बरे. आणि फक्त सबस्क्रायबर कमी, पण ते पण वाढतील आता थोडे जसे मी व्हिडिओ टाकाल तसे ते पण वाढत जातील. आणि मी चालू तर ठेवणारच आहे. आणि हो, तुम्ही पण सपोर्ट करा. आणि हो, जे नवीन असतील चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, प्लीज सपोर्ट मी. आणि हो, हे बघा इथं आरूचं चाललं होतं खेळायचं काम, बघा कशी हसते. तिला असा व्हिडिओ दाखवला की लगेच हसते ती. आणि हे दिसत चाललं होतं असं खेळायचं काम. आणि जिकडे मग मोबाईल दाखवला की मग लगेच मोबाईलच्या मागं पळते ती. आणि हे बघा इथं दिदूचं चाललं होतं खेळायचं काम. आणि दुपारी म्हणजे माझी झाडझूड चालू होती, तिचं खेळायचं काम चाललं होतं. आणि संध्याकाळी रात्रीचा दादाचं चाललं होतं टी व्ही बघायचं काम. आणि बघा आरूच्या पराक्रम कशी खेळत असते. पावडर तिला जर दिसली ना सगळ्या घरात तर करतेच, आणि वरून ती पण पूर्ण अशी तोंडाला वगैरे लावून. आणि हो, हा पसारा दिसत असेल तर थोडा इग्नोर करा, कारण की लहान मुलं असल्यावर घरामध्ये चालूच असतात पसारा वगैरे. हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुझ्या. तरी बघा आमच्या इथं मस्त असा पाऊस चालू आहे. हो, एडिट करताना थोडासा आवाज येईल तुम्हाला आरू माझ्यापाशीच उभी आहे. कारण की मग ती म्हणजे ती खेळते इथं माझ्या शेजारी. आणि व्हिडिओ म्हणजे मला 2 दिवसापासून अपलोड करायचा आहे, पण टाईमच भेटत नाही. त्यात पाऊस चालू होता 2 दिवस, त्यामुळं मग मला म्हणजे बाहेर नाही जातं, बाहेर जावं लागतं ना मोबाईल घेऊन व्हिडिओ अपलोड करायला. आमच्या घरामध्ये रेंज नाही आहेत, त्यामुळं थोडंफार. आणि हे बघ आणि हो, हे 2 दिवसाचे व्हिडिओ आहे. हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काढलेला, म्हणजे ज्या दिवशी पाऊस असतो त्या दिवशी रात्रीचा व्हिडिओ. खूप गार वारं सुटलेलं होतं, म्हणून दिदूला मी 2-3 स्वेटर घालत नाही, मग तिला असे 2 शर्ट घालून देते, मग ती ठेवते. पण स्वेटर घातलं की तिचे खूप रडरड चालते, त्यासाठी मग 2 शर्ट. आणि बघा कशी मारते विरूला, आणि दोघांचं चालूच असतं. आणि मग नंतर मी त्याला ओरडले, तर मग तो तिकडे जाऊन बसला, तर ही लगेच त्याच्या मागं ही टिपरी होती ना, त्या घेऊन चालली होती त्याला मारण्यासाठी. आरू खूप लहान आहे, पण त्याला खूप मारते, अशी बोचकते तोंडाला. परत काही दिसलं की मारते. नंतर परत तीच जाते दादापाशी, म्हणजे नाचताना तिला दादाच पाहिजे. आणि हे बघा आता कशी त्याला मारायची ते बघा. खूप डेंजर आहे आरू, म्हणजे अशी खूप बारीक. सर्वजण म्हणतात खूप बारीक आहे, पण आहे ना खूप ताण देते ती. आम्हालाच माहिती आहे आरू किती ताण देते म्हणून. खूप मारते, माझ्या दादाला पण खूप मारते ती, मला पण चालूच असतं तिचं. आणि बघा आता खेळायचं चाललं होतं तिचं. खेळते पण बरं का, खेळते. तिला अशी नोटबुक वगैरे दिलं का, पेन आणि ते, मग किती वेळ चालू असतं लिहायचं काम. आणि मग नंतर मग चालू असतं थोडं वरती बसायचं, खाली खेळायचं, दोन्ही चालू असतं तिचं. ते बघा कशी असते.
इथं अशी सोप्यावर येऊन बसवलं आणि मस्त ना चालू असतं नाटकं बडबड पण चालती. पण नेमकी पुढच्या हॉलमध्ये आमचा टी व्ही चालू असतो ना, त्यामुळे मला इथं व्हॉइस ओव्हर करावा लागतो. इथे खूप बडबड करते ती पण त्या टी व्हीमुळं मग आवाज नाही येत ना, त्यासाठी मग मला व्हॉइस ओव्हर करावं लागतं या ठिकाणी. हॉलमधले व्हिडिओ म्हणजे भरपूर राहतं बरं का, पण आहे ना ते आवाज येतो त्यामुळं. हे बघा कशी बघते, आईनी गाल कशी पकडते म्हटलं की अशी गाल पकडून दाखवते ती लगेच. आई अशी मारते, अशी गाल धरते, खूप खूप हुशार झाली ती पण. आणि विरू दादाचा चालला होता होमवर्क. तो काय करतो आता स्कूलमधून आला की तेव्हा पण करतो बरं का थोडं. मग त्यानंतर थोडंसं खेळायचा, मग परत मग संध्याकाळी मग पप्पा यायच्या अगोदर तो होमवर्क करून ठेवतो कम्प्लीट. कोण दादा का आवाज आहे त्याला? जेवढे धुतले तेवढे भरत असतो. काय माहिती आता मीच बाहेर गेले. लागस तुला कोणी उड्या मार लावल्या का ग रे बाई? नाही उडी मारायची, नाही आता नाही उडी मारायची, आता नाही, आता नाही. किती बळबळ आहे ना जीवाला, किती बळबळ आहे ना. कोणी बाई कोणी कोणी हा तिथं लागलं. अगं पडशील बाई. आता सांभाळून मार उड्या, मार तिला उड्या. एक खेळ चाललं ना. काय म्हणते पाय ना मी. ती म्हणतीये विरू तुझ्यासोबत माझ्यासोबत खेळ. ते बघा आता परत येईल. आली आली आहे का नाही, ती टी व्ही पाहत असला आता ब्रेक आला ना. नको नाही. विरो आरू बघा ही आरू, हे बघा हे बघा आरू, हे बघा आरू. हाय फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत दुपारचे 3-3:30 वाजलेले असते. तुम्हाला बघायचं का आरू काय करते? आरू इकडे बघ. आरू दिदो, आरू आय इकडे बघ ना. आय इकडे बघ. आय आरू कशी पावडर खेळते. आरू आरू इकडे बघ.
आरू ती बघणारच नाही. इकडे बघ, इकडे बघ. हे बघ कोण, हे बघ पप्पा, हे बघ इकडे बघ. पप्पा, पप्पाची लाडकी आरू. लगेच बघते पप्पा म्हटलं की. आरू पुढं इकडे बघ. ऐ बघा बघा आरू बघा. काहीही करते ती, काहीही. तिच्या हातात जे सापडेल ना ते तिला खायलाच लागतं. इकडे बघ, तीही खेळ